प्रीतम चालले आता नाशिकला आणि मी आणि बाळ घरीच आहे. प्रीतमला सुद्धा जाण्याची खूप गरज आहे तिकडे, कारण की मामींकडे जाणं खूप गरजेचं आहे. प्रीतम म्हणजे बाळाला बरं नव्हतं, मला पण बरं नव्हतं, म्हणून ते थांबले. आणि मी सुद्धा कुठे जाऊ शकत नाही, कारण की तो जो व्हायरस होता ते व्हायरल होतं आणि ते एकमेकांना पसरणार आहे. मी जर तिकडे आत्ताच जर गेली तर तिकडे सगळं घरी सगळ्यांना पसरू शकतं, किंवा किट कोकोचं लागू शकतं, किंवा मामींकडे मी गेली तर त्यांना सुद्धा होऊ शकतं, कारण की त्यांचे सध्या कंडिशन थोडी वीक आहे. त्याच्यामुळे मला पण 2-3 दिवस मामींना नाही भेटता. येस, मी यांना सांगितलंय की तुम्ही जरी गेले तर एकदम लांबून बोला, मास्क लावला, पूर्ण स्टेरिलियम यूज करा, हँड ग्लोव्ज यूज करा, तरच लांबून बोला एकदम. कारण मी फक्त कॅरियर आहे, अजून मी पॉझिटिव्ह नाही झालो. ही पॉझिटिव्ह आहे, कोको पॉझिटिव्ह होता. कोको आता नील झालाय, बट अजून रिकव्हरीला टाइम लागेल. डॉक्टर बोलले 3 ते 4 दिवस अजून त्याला कफ राहील, विकनेस राहील, आणि नंतर मग तो ओके होऊ शकतो. पण हिचं अजून 5-6 दिवस गोळ्याला आहेत. ही अजून ही कंटामिनेटेड आहे पूर्ण, म्हणजे ही व्हायरस घेऊन फिरते आणि माझ्या अंगावरती किंवा माझ्यावरती आहे, बट अजून मला पॉझिटिव्ह गेलेलं नाही. बिकॉज मी स्ट्रॉंग आहे, मी त्यासारखा वीक नाही आहे. तुला लोक वीक म्हणतात. आहे वीक मी, कारण की माझं खाणं पिणं थोडंसं स्ट्रॉंग नाही आहे, कमी खाणं आहे माझं, आणि 2च टाइम खाणं आहे मेन म्हणजे. मग खात जाय जास्त वेळ तुला पण. काल मी तिकडे ते हे खाल्लं, काय हो, समोसा चाट खाल्ल्यानंतर मला जेवण पाहुण्यांमध्ये जर गेलो ना, सगळे म्हणतात काय आमची पोरगी सुकवली तुम्ही, खाऊ नाही घालत तुम्ही. मी म्हणतो बापरे, तुमच्या पोरीला सगळं आणून ठेवतो. मी कसं दष्टपुष्ट झालो, मग मी खातो, ती नाही खात. तिचं आहे ना, तिचा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला एकदम सिम्पल सांगतो. तिचं आहे ना, अन्ननलिका जी आहे ना, अन्ननलिका ती आहे ना, आपली कशी 1.5-2 mm ची असते, तिची आहे ना 0.5 mm आहे. 0.5 म्हणजे ना, असं टाकलं ना असं, आणि प्लेट बघताच नाही म्हणते, नाही 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 खायचं. तो कोको तिच्यावरच चाललाय. खरंय, तो दिसायला तुमच्यावर आहे ना, तर तुमच्यावरच येतो सगळं. त्याचं फक्त ब्लड ग्रुप माझ्या. बघा, त्याला गाडीमध्ये उलटी होती, हिची सवय. त्याला जेवणाची भूकच लागत नाही, हिची सवय. त्याला औषध गोळ्या बिळ्या खाल्लं की असा झोपतो 12-13 तास, हिची सवय. 24 तासामधून 20 तास झोपलेला असतो तो सध्या. आणि जेवण बघितलं का नाही बोलायची हिची सवय. सो सांगा आता, दिसलं जरी माझ्यावर येतं काय उपयोग आहे तिचं, जर वागणं हिच्यावर येतं काय. पंखुडी, चल ना तू. नाही नाही न्यायचं नाही कोणतंच, चल ना तू पण. मी नाही येऊ शकत, तुम्हाला मी आत्ताच सांगितलं ही गोष्ट. मी अजून 2-3 दिवस मी रिकवर झाले का मी येणार. करमल का ते विषय, करमण्याचा विषय जाऊ द्या. सध्या तुम्हाला तुमची गरज आहे तिकडे, तुम्हाला तिथे जाणं महत्वाचं आहे सगळ्यात पहिले. ठीक आहे, डन. मला पण तुमची गरज आहे इथे, पण मग नाही, सगळ्यात जास्त गरज तुम्हाला तिकडे. पप्पांना फोन केला, तुझ्या पप्पांना बोलवलं इकडं. मम्मी जर आली तर किट्टू मम्मीच येईल. बोलत होती की मी आणि किट्टू इकडे येते घरी म्हणून, किंवा तू तिकडे नाही ये. बोललो, म्हटलं पण मी किट्टूला बोलले जर नाही. काय माहिती का प्रॉब्लेम, कोकोला झालंय आता, किट्टूला होण्याचे चान्सेस 80 ते 90%, कारण ते दोघं एकदम जवळ जवळ खेळतात. बरोबर. आणि जर किट्टूला पण झालं तर मग ही पण नाही धावपळ करू शकत, कारण कोको आणि ही ऑलरेडी आजारी. तर त्यांना म्हटलं पहिले रिकवर होऊ द्या, अजून 2-3 दिवस, एकदा सगळं ओके झालं का मग टेन्शन नाही. बरोबर. मग ते म्हणजे ते क्वारंटाईन पिरियड म्हणतो ना, तो क्वारंटाईन पिरियड आहे. कोविड नाही आहे, नाही तर क्वारंटाईन आणि कोविड सगळ्यांना आता तेच माहिती आहे. कोविड नाही आहे, बट एक व्हायरल इन्फेक्शनला क्वारंटाईन पिरियड असतो, म्हणजे सेपरेट राहणं, आयसोलेट राहणं. सो आपण ते फॉलो करतो, म्हणजे कोणी करू ना करू, आम्ही तरी ॲटलिस्ट फॉलो करतो असं. सो चलो, मी निघतो आता. 8 वाजलेत. आजचा प्रवास आमचा लेट नाईटचाच आहे. जवळजवळ आम्हाला 12-1 वाजतील पोहोचायला. हळूहळू जाऊ आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगला. उद्याचा ब्लॉग मी चालू करेल, ही इकडे असेल म्हणून. बघू आता हिचं काय. आता अक्षू पण चालली, मला करमणार नाही. दोघं पण चालले, म्हणजे मी एकटीच घरी. आता मी आणि बाळ, आता बाळ झोपलेलं आहे, त्याला माहित नाही अजून. आता तो उठल्या बोलेल डॅडा कुठे म्हणून. डॅडा इथेच आहे, त्याला चांगलं व्हिडिओ कॉल करायचं, लगेच डॅडा इथे. व्हिडिओ कॉलवरती डॅडाला घेतलं का असं कट करतो लवकर, टपाट असं आहे त्याचं काय. कट करताना त्याला लय आवडतं कट करायला. चल, मी आवडतो. चल मॅडम, हो मॅडम, चला. बहिणीला घेऊन चाललो बाई, बहिणीची शिदोरी चालली बाई माझी. अक्षू चार्जर वगैरे नव्हतं आणलं तू? चार्जर नाही ना अजून. काय हो ते प्रीतू तुमची ड्रॉप. माझी चार्जरच नाही घेतली बघ. बापरे, तसंच काय नसतं. बरं झालं मी आठवण करून दिलं. प्रीतू तुमची ड्रॉप घ्या, तुमचा ब्रश घ्या,
तुमचं तुमचं टॉवेल घेतला, टॉवेल घेतला, ब्लँकेट घेतलं. ब्लँकेट नाही घेतलं. ब्लँकेट ते किती विसरतो मी. ते सिंगल वाला घेऊन जाऊ का? कोणतं? कसं आहे ना, मी माझं घेऊन जाऊ. ते पिंक वाला नाही मग. तिकडे बघ ना त्या घरामध्ये, ड्रॉवर मध्ये बघ. जाऊ दे, रात्रीचाच प्रवास आहे अक्षय, कोण नाही पाहणार. तिला काजळ लावायचं आहे, ती म्हणते काजळ सापडत नाही. मी म्हटलं रात्रीचा प्रवास आहे. आता बघा वाजले किती, आता 8:05 झाले. मी कशाला भरू वेगळी. एक तर प्रीतमचा हात खूप दुखतो, आता मी पहिले म्हणजे गेल्यावरती सिटी स्कॅन करा. डायरेक्ट डॉक्टरला म्हणून कापून टाक. असं नाही बोलायचं प्रीतम, असं नाही बोलायचं. असं दुखतं की विचारूच नको. असं काय करू काय नाही, सगळं पट्टी बांधून पाहिजे, पट्टे लावून पाहिले, फिजिओथेरपी झाली तरी काही सगळं केलंय. टेन्स डॉक्टर बोलतात ते रिपेअरच होणार नाही. मला पण खूप जाण्याची इच्छा आहे, कारण की मला म्हणजे माझं पण तिकडे मन लागलं जाण्यासाठी खूप दिवसांपासून, कारण तिकडे सध्या गरज आहे म्हणून. पण मला माझ्या आजारपणामुळे, बाळाच्या आजारपणामुळे मला जाता येत नाही आहे. पण मी लवकरच रिकवर होऊन पुढच्या म्हणजे वीकमध्ये तरी मी जायचा प्रयत्न करेल. प्रीतमला बोलून घेईल मला घेण्यासाठी आणि मग जाईल. तसं मी तुम्हाला दाखवते, मी बॅगसुद्धा भरून ठेवलेली माझी. इथे मी माझी बॅग ऑलरेडी भरून ठेवलेली होती. हे बघा, ही रेड बॅग आणि हे भरून ठेवलं होतं मी माझं. आता हे खाली केलं कारण की व्हिडिओसाठी मला कपडे वगैरे घेतलेले. काय बोलताय? शॉल धुतलेलं नव्हतं वाटतं. शॉल ती हॉस्पिटलला नेलेली धुतली ना, धुतली आहे ना, सगळे कपडे धुतले. हा, सगळं धुतले. हॉस्पिटलचा एकही कपडा असा नाही ठेवलाय. राजा इथे झोपली. डॅडा चालले नाशिकला. कोको मी जाऊ. कोको मी नाशिक चाललो कपड्या. जाऊ. आज पिल्लूचा लास्ट डोस होता, तो दिला आणि आज घरी आणले त्याला. बघा, सलाईन काढली, दोन्ही हाताला ट्रीट केलेलं होतं. सलाईन ट्रीटमध्ये दोन्ही हाताला केलेलं होतं. काय कोका कोका ए बाबू, बाहेर जायचं, मम्मीकडे जायचं. हे तुझं पुसण्याचं कपडे आणतो. मी जाऊ नाशिकला, मी नाशिकला जाऊ. अगं बाई ग. कोका, दाणू प्यायचं तुला? दाणू प्यायचं? मम्मीला त्रास नको देऊ हा बाबड्या, बर का सोना. मम्मीला त्रास नको देऊ हा. आता आज दिवसभर तिने तुला बुक ते जे आहेत ना 4 ते बुक तुला गिफ्ट देणार. ऐक ना, ते आज दिवसभर घरी एकटीच होती ना, मग आज का नाही वाचलं? वाचले 62 पेजेस झाले. हो बरं ठीक आहे, मग राहू दे, तुला मी गिफ्ट करेल आता 15-20 दिवस थांब. माझ्या पुस्तकं नाही देत मी. चल येऊ का कुका? चल बाबड्या कुका. कॅमल घेतलं नाही घेऊ कॅमल. त्याला कॅमेरा चल बाय बाय. बाय बाय पंखुडी. नडत चालले नाशिकला. आधीच बोललोय सांगू त्याला, सांगू नको म्हणतो तू सांगू राहिली खुशाल. कुका कबुतरा मारून येऊ मी. इथं बाहेर पाहाल तिला मारू, मग आपण जाऊ. हा नाहीच म्हणतो ना. जा, लवकर लेट होईल. 8:15. कसं लिहिलंय आज आता मला मन राहतं लय अडकतं. तो कॅमेरा नीट ठेवल तर माझी माईक नाही तर नवीन घ्यावा लागेल परत. कुकाला अभ्यास करायला पेन दे. हा पेन दे, हे पेन. मी नोटबुक देतो हा तुला. कुका हे बघ, माझ्या कुकाची नोटबुक आहे ही. ठीक आहे, इथे अभ्यास करायचा आहे आमच्या कुकांना. कोणीच काही बोलू नका बल का कुका. हे बघ गोगो. होय गोगो, इकडे बघ. त्याची खुर्ची आणून देतो. अक्षू बोलती कोको कधी खुर्ची वापरतो का? म्हटलं तू आली तसं तो आजारीच आहे आणि हॉस्पिटललाच आपण, तर कसं तो वापरायला कधी तर नाही. चला अभ्यास करा. कुठे गेला पेन? पेन कुठे आहे कोका? अरे आता ते व्हेरी गुड.
करा अभ्यास. ए फॉर ऍपल. मी काढतो. हो. ए फॉर ऍपल. ये धर तू काढ बघू. हो असं धरायचं. असं असं तू कर. नाही बाय नाही, मी कबूतर मारायला चाललोय. हा कबूतर लावू शकतो बरं का बबड्या. इथं मेकअपचं सामान आहे. ते बाय 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 नको करू म्हणतो तो. नाही तो नाही करणार. मी तू रडवू नको. चल बाय बाय, टेक केअर. हॅपी जर्नी. हॅपी जर्नी. अरे बाबड्या बाहेर नाही, मी कबुतरा मारतोय. कबुतरा मारतो. होतं नाही बोलत नाही. चल का खाली चल प्रिया, त्याला घेऊन चल. आता तू उठवलं ना त्याला. चल चल येड्यात नको काढू. चल तुम्ही म्हणतील मी इथंच कसं काय, ते पण हाफ पॅन्टवर खाली उतरलो. निघणार कोको रडायला लागला म्हणून त्याची पप्पीच घेत होतो. तेवढ्यात मावशीचा फोन आला. मावशी बोलली आता रात्र खूप झाली, निघू लागली. त्यानंतर ना 3 के को सहारा. किसका सहारा. आणि प्रिया अशी गळ्यात पडली आणि बोलली की नका ना जाऊ प्रीतू, आज सकाळी जाणं प्लीज. मी म्हटलं ओ माय गॉड, इतकं प्रेम माझ्या बायकोचं माझ्यावर. म्हटलं चल नाही जात. चल चल नका वरती आलो. नका 1 सेकंदात वरती आलो. बॅगा गाडीतच आहे. सो आम्ही आलो वरती कारण की बॅगे सगळं टाकलंय त्याच्यामध्ये. मावशी बोललाय की आता काय रात्रीचं निघू नका, 8:30 वाजले ऑलरेडी, खूप वेळ उशीर होईल आणि घाटामधून यायचं म्हणून. तर पहाटे सकाळी यायचं. कधी जमल ग तुला? नाही माझा प्रॉब्लेम आहे सगळीकडे. तुम्हाला प्रॉब्लेम नाही का सोना, प्रत्येक गोष्टी मला प्राऊड आहे तुझा. पोराचं काही झालं की तुझ्यामुळे झालं. तू काही खात नाही, तुझ्यामुळे खात नाही. तूच बोलली ना तसं. नाही मी नाही. तूच बोलली ना माझ्यावरच गेलाय तो खाण्याबाबतीत. खाण्यावर तुम्ही सांगितलं त्याला तसं. त्याला सांगितलं मी आणि तो एवढा हुशार आहे, तो तुझं ऐकल माझं ऐकल. अगं काय बोलती, थोडं लॉजिक ठेव. लॉजिक एवढं तरी लॉजिक ठेव. थोडासा गुडघ्यावर फटका मार जोरात, थबाक. त्याने मोबाईल बघितलाय तुझा शिकला. हो मोबाईल कोण आता एकदा बरं घे. चल याची नॉनव्हेज नाही खाल्लं. नाही एक काम कर, हे आंबा आहे, आंब्याची शपथ घे. तुझा आवडता आहे ना. आणि बोल, मोबाईलची सवय तू नाही लावली. मोबाईलची सवय मी नाही लावली. मग कोणी लावली? बघून लावली ती. फोन दे. जेवण करताना मी कधी जेवताना फोन बघते का? तू त्याला फोन दिलाय. मी जपलं त्याला आतापर्यंत. पण आता तू फोन देते. हो मी नाही लावली ती तूच सवय लावली. त्याला. तो बघून- मला माहिती तू बघून देते. मोबाईल घेतो. आणि तो तुझाच मोबाईल घेतो. माझा मोबाईल का नाही घेतो? घेतो तुमचा पण. नाही घेत. तू देते. तुम्ही असंच झाले मोबाईल घ्यायला. मी मोबाईल देत नाही. मला माहिती कोणती चांगली सवय आणि कोणती वाईट सवय आहे ती. काय खोटं बोलते प्रिया. तेवढी conscious आहे कबूल करा. नेहमी पांघरुण नका टाकू. हा, मग पांघरुण तुम्ही लावा टाकून सवय. वाया जातात लोक. लक्षात चांगली घे. लावा ना सवय. मग लावणारच आहे मी. घिसकून घेतो ना मग आता तेच खाण्याची करतो. पण सवय लावा. आता हे बघा शिरा बनवून दिलाय. हम्म. खाऊ घाला, थंड व्हायला. का बरं तू नाही खाऊ घालत का? नाही ना, मी चुकीची सवय लावते सगळी. हो खरं आहे. फक्त तेवढं बोलता येतं, बाकी नाही बोलता येत काय.